युवलेचे रोप लावेले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी या उक्तीप्रमाणे शेवगाव सारख्या दुष्काळी तालुक्यात जिथे पोटाची खळगी भरण्यासाठी जनसामान्यांना झगडावे लागत होते, त्या शेवगाव नगरीत सन 1953 मध्ये कॉम्रेड जगन्नाथ कान्होजी उर्फ आबासाहेब काकडे यांनी दलित मित्र अर्थात FDI या संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीला तालुक्यातील गोरगरीब, दीनदलित, शेतकरी, कष्टकरी, सामान्य जणांच्या मुलाबाळाच्या पोटापाण्याची व राहण्याची सोय व्हावी या उद्देशातून सन 1956 मध्ये छात्रालय वसतिगृह राहत्या वाड्यात सुरू करण्यात आले. मोठ्या कष्टातून शेवगाव तालुक्यात तसेच पाथर्डी, कर्जत, अहमदनगर येथून मुलाबाळांच्या पोटापाण्याची भूक योग्यरित्या भागविण्यात स्वर्गीय आबासाहेब व त्यांच्या मोजक्या सहकार्यांना यश आलं. पोटापाण्याची भूक भागली, पण शिक्षणाची भूक मात्र आबासाहेबांना स्वस्त बसू देत नव्हती. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उक्तीतून शेवगाव सारख्या तत्कालीन ग्रामीण भागात केवळ 2 शिक्षकांना हाताशी धरून 12 जून 1967 या दिवशी शुभस्य शीघ्रम या विचाराने छात्रालय हायस्कूलची सुरुवात मोजक्या विद्यार्थ्यांना घेऊन करण्यात आली. मैदानावर लागणाऱ्या सैनिकांपेक्षा रणभूमीवरील सेनापतीच जय किंवा पराजय निश्चित करत असतो. या शाळारूपी रणभूमीवर अनेक आव्हाने प्रति आव्हाने पाय रोवून उभी होती. शैक्षणिक विकासाचे स्वप्न भंग पावते की काय अशी चिंता कॉम्रेड आबासाहेबांना वाटत असताना त्यांच्या सुविद्य पत्नी स्वर्गीय निर्मलाताई काकडे त्यांच्या घरगुती संसाराप्रमाणेच आबासाहेबांच्या शाळारूपी संसाराला साथ देण्यास पुढे आले आणि 1 जुलै 1967 मध्ये या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर या बहिणाबाईंच्या काव्यपंक्तीप्रमाणे स्वर्गीय निर्मलाताईंचा शाळारूपी संसार सुरू झाला. अडचणी स्वरूप परिस्थिती हाताला चटके देत होती, परंतु आपला निश्चयाचा महामेरू थोडाही डळमळीत होऊ न देता स्वर्गीय निर्मलाताई व कॉम्रेड आबासाहेब काकडे हे दाम्पत्य या अडचणीचा सामना करण्यास सिद्ध झाले होते आणि स्वर्गीय निर्मलाताई यांच्या कल्पकतेतून शाळारूपी बीजाची लागवण तर केली. सुंदर छोट्या शाळारूपी रोपट्याला योग्य आकार देण्यासाठी व त्याच्या सदृढ वाढीसाठी अनंत अडचणीतून जात असताना या दाम्पत्याने मोठ्या कल्पकतेने मार्ग काढत कुंपण विरहित असलेल्या या वास्तूला मोजक्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून छोट्या मोठ्या वृक्षांची लागवड करून भक्कम कुंपण बनवले. पण तो काळ असा होता की समाजात शिक्षणाचे महत्व नव्हते आणि मग सुरू झाला एक नवीन प्रवास. समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी त्या स्वतः आपल्या मोजक्या सहकार्यांसह आडाणी निरक्षर असलेल्या पालकांचे उद्बोधन करून आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यासाठी प्रवृत्त करू लागले. न थकता अविरतपणे शिक्षण रूपी गंगा गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य स्वर्गीय निर्मलाताईंनी हाती घेतले. अल्प काळातच या शाळेने तथा स्वर्गीय निर्मलाताई व त्यांच्या सहकार्यांनी पालकांचा विश्वास संपादन केला. शाळेसमोरील अडचणींचा पडदा दूर होऊ लागला. उषक काल होत असताना सोनेरी सूर्यकिरणे शाळेच्या विकास रूपी वृक्षावर स्वच्छंदीपणे पसरू लागली. अल्प काळातच एका तुकडीपासून सुरू झालेली शाळा 3 तुकड्यापर्यंत विद्यार्थी संख्या वाढत गेली. सेवक वृंदही वाढले. संख्यात्मक वाढीबरोबरच गुणात्मक दर्जाही सुधारू लागला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचा संपूर्ण स्टाफ रात्रंदिवस झटू लागला. यश मिळू लागलं. शाळेचं नाव तालुकाभर झाले. समाजाकडून स्वर्गीय ताई व कॉम्रेड आबासाहेब यांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून आग्रह होऊ लागला. काळाच्या ओघात शासनाची धोरणं बदलली. जुनी इयत्ता 11वी म्हणजेच मॅट्रिक हा आराखडा मागे पडून 5+3+2
हा शिक्षणाचा आकृतिबंध राज्यभर सुरू झाला. 5वी ते 10वी पर्यंत छात्रालयाने आपला पाया भक्कम केलाच होता. 1975 ला कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्वरूपात संस्थेने उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात पदार्पण करून एक मानाचा तोरा होता. शाळेची यशस्वी वाटचाल चालू असताना 9 ऑक्टोबर 1978 ला आबासाहेबांचं दुर्दैवी निधन झालं. अशा वेळी केवळ ताईवरच संकट आले असं नाही, तर संपूर्ण संस्थेवर आकाश कोसळले. अशा असहाय्य परिस्थितीत न डगमगता ताईंनी स्वतःला सावरले व जगन्नाथाचा हा रथ अविरतपणे पुढे घेऊन जाण्यासाठी नेटाने प्रयत्न सुरू केले. आबासाहेबांच्या कार्यातून स्फूर्ती घेऊन छात्रालय हायस्कूलचे नामांतर आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेवगाव असे 1979 रोजी करण्यात आले. या ज्ञानभंडारीत सर्वच वारकरी रमून गेले. शाळेने अनेक प्रशासकीय अधिकारी, समाजसेवक, विविध क्षेत्रातील नामवंत कलाकार, राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडले. शाळेला एखाद्याची नजर लागावी अशी भरभराट होत असतानाच एका पर्वाचा अस्त झाला आणि निर्मलाताई 30 मार्च 1987 रोजी शाळेचा संसार आपल्या सहकाऱ्यांच्या हाती सोपवून अनंतात विलीन झाल्या. ताईंच्या निधनानंतर वेगवेगळ्या सहकार्यांनी संस्थेची धुरा सांभाळली आणि संस्थेचा नावलौकिक कायम ठेवला. संस्थेने पुन्हा एकदा गरुड भरारी घ्यायला सुरुवात केली. ती ऍडव्होकेट विद्याधरजी उर्फ शिवाजीराव काकडे साहेब व सौ हर्षदाताई काकडे यांच्या रूपाने संस्थेला नवे नेतृत्व मिळाले. कॉम्रेड आबासाहेब व स्वर्गीय निर्मलाताईंच्या स्वप्नांच्या पूर्ततेच्या दिशेने बदलत्या काळाची पावले ओळखून या उभयतांनी संस्थेच्या विकासाला योग्य दिशा दिली. भविष्याचा वेध घेऊन 1998 ला तालुक्यात सर्वप्रथम या प्रशालेतून संगणक साक्षरतेचा विडा उचलला. अवघे 2 संगणक आणि 1 संगणक शिक्षक घेऊन सुरू झालेला हा प्रवास आज रोजी तालुक्यात जवळपास 300 संगणक संच व हजारो विद्यार्थी घडवण्याचे कार्य या शाळेने अविरतपणे सुरू ठेवले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी इंजिनिअरिंग व मेडिकलच्या क्षेत्राकडे जावा म्हणून विद्यालयाने सन 2004 साली सेमी इंग्रजी माध्यमाचा वर्ग तालुक्यात प्रथमच सुरू केला. शालेय शिक्षणाबरोबरच शारीरिक सदृढतेसाठी शाळा स्तरावर अत्याधुनिक व अत्यंत भव्य दिव्य अशा स्वरूपाची व्यायामशाळा सन 1998 रोजी सुरू केली. तज्ञ प्रशिक्षकांच्या नेतृत्वाखाली आजही अनेक विद्यार्थीगण या व्यायामशाळेचा लाभ घेताना दिसत आहे. या विद्यालयाने अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध खेळ प्रकारातील खेळाडू घडवले आहेत व घडवत आहेत. मैदानी खेळाबरोबरच व्यावसायिक खेळातही नाविन्यपूर्ण अशी कामगिरी करून देशात शाळेचा नावलौकिक हे खेळाडू वाढवत आहेत. रोजगाराभिमुख, कौशल्याधिष्ठित व्यावसायिक शिक्षणापासून आपला विद्यार्थी वंचित राहू नये हा हेतू समोर ठेवून शाळेनं सन 2008 मध्ये मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख तथा IBT हा स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू केला. या विभागातून अनेक विद्यार्थी प्रशिक्षित होऊन आपली उपजीविका भागवत आहेत. बदलत्या काळानुसार लोकांच्या अपेक्षांनुसार विज्ञान शाखेचे महत्व लक्षात घेऊन शाळेने 2007 मध्ये विज्ञान शाखा सुरू केली. प्रत्येक वर्षी सुमारे 270 विद्यार्थी विज्ञानाधिष्ठित दृष्टिकोन घेऊन बाहेर पडत आहेत. शहरी भागातील वाणिज्य शाखेचा वाढता प्रभाव लक्षात घेता शाळेचे इंग्रजी माध्यमाची वाणिज्य शाखा सन 2018 साली सुरू केली. आज रोजी 60 प्रवेशपात्र विद्यार्थी या शाखेत शिक्षण घेत आहेत. कनिष्ठ महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन केंद्र, फोटोग्राफी, इंग्लिश स्पीकिंग कोर्स विनामूल्य चालवले जातात. मेडिकल इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी सन 2018-19 पासून इयत्ता 8वी,
इयत्ता 9वी, इयत्ता 10वी, इयत्ता 11वी व 12वीच्या वर्गास फाउंडेशन वर्गाची सुरुवात विद्यालयाने केलेली आहे. शाळेच्या या यशाचा आलेख उंचावत असताना अनेक मान्यवरांनी शाळेला वेळोवेळी भेटी देऊन मार्गदर्शन केलेले आहे व शाळेची प्रशंसा केलेली आहे. शाळेचा विस्तार होत असताना वाढती विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन आज दिनांक 8 फेब्रुवारी 2020 रोजी शाळेच्या स्वमालकीच्या भव्य दिव्य अशा इमारतीत आपल्या सर्वांच्या सहकार्याने मार्गदर्शनाने आमचे 5वी ते 8वीचे हे बालचमू प्रस्थान करत आहेत. आपणा सर्वांच्या आजपर्यंतच्या वाटचालीत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दिलेल्या योगदानाबद्दल शतशः आभार. धन्यवाद.